या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई व फिश शीख कढई तयार करून मिळेल। पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर। संपर्क नंबर 9923068882। कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवली पाहिजे। मित्रांनो, कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था टिकवून ठेवणे खूप आवश्यक आहे। आज फार बिघडली आहे, त्यामुळे घरातील ज्येष्ठ आई बाबा लावारीस झाले आहेत। काही तर मुले असूनही एकटे राहतात। धन दौलत, जमीन जुमला खूप कमावला, जतन केला तरीही मुले आई बाबांना सोबत ठेवत नाहीत। काही मुले उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनलेत, कोणामुळे? बाबामुळे, तरीही वागवत नाहीत। हीच मुले बाहेर लोकात गाडी बंगला बायको मिरवतात। धर्म संस्कृतीवर व्याख्यान, प्रवचन, नाटक, भजन, उत्सव करतात। बापरे, भयंकर वाईट परिस्थिती आहे। मी जळगावचा माणूस, इतर ठिकाणी असेल नसेल, पण येथे तर मी अनेक ज्येष्ठ पितरांना भेटतो। कधी तेच मला येऊन भेटतात, कैफियत मांडतात। पैकी काही तर बिचारे वृद्धाश्रमात वनवास भोगत आहेत। इतर ठिकाणी फोटोग्राफर सोबत बोलवून वह्या, पुस्तके, कपडे खाऊ वाटणारे उच्चभ्रू मुले मात्र आई बापाला वृद्धाश्रमात भेटायला जात नाहीत। म्हणे इतरांना कळलं तर बदनामी होईल। बदमाशी केल्यावर बदनामी टळते का? प्रसार होतोच, दुर्गंधी दूरवर पसरते। जर बायको सोबत येत नसेल तर मुलगा तर चोरून लपून आई बापाला भेटू शकतो। जर परक्या बाईला चोरून लपून भेटू शकतो तर आपल्या पितरांना का नाही भेटू शकत? मुळातच भेटायची इच्छा नसते। आईबाप आणि मुले यांना मी स्वतंत्रपणे भेटलो तर कळते की अचानक नोकरी किंवा व्यवसाय मिळाल्याने मुले हाय प्रोफाईल जगायला लागली आणि आईबाप मात्र जुनी सवयी सोडत नाहीत, काटकसर कंजूशी सोडत नाहीत। त्यामुळे एकमेकांना अडचण होते। शिवाय कपडे, आज पेहराव अचानक बदलला। जळगाव धुळेमधील जोडपी इंग्लंड अमेरिकेसारखे राहायला लागली, तर ज्येष्ठ खास्ट लोकांना पाहवत नाही, ते कटकट करतात। कोणी ऐकत नाही म्हणून दारू न पिता बडबड करतात, वेडसर ठरतात म्हणून मुले, सुना, नात्रे जवळ ठेवत नाहीत। मला वाटते आई बापाने मुलांवर केलेले संस्कार उलट फिरणार तर नाहीतच, ती चूक दुरुस्त होणार नाही। मग आपण काय करू शकतो? जे मुले आईबाप सोबत ठेवत असतील, सुना सासू सासरे सोबत राहत असतील, त्यांचा जाहीर सत्कार केला पाहिजे। सत्कार एकाचा आपण शिकवण दुसऱ्याला असा हेतू ठेवून कार्यक्रम केला पाहिजे। गावात शहरात काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर ज्येष्ठ सभासद असतील तर वर्गणी दिलीच पाहिजे, जेणेकरून ज्येष्ठांच्या हाती संस्कृती दिसेल, त्यांचा यथोचित मानसन्मान होईल। धार्मिक नैतिक व्याख्याने तर होतीलच, इतर ज्येष्ठांना आपलेपणा वाटेल, मनातील खंत मांडता येईल, मन हलके होईल। याचा चांगला संदेश ज्येष्ठांच्या मुलांना पोहोचेल। कोणी म्हणेल ते बाबा छान बोलले, जेव्हा मुलगा म्हणेल ते माझे वडील आहेत, सून म्हणेल ते माझे सासरे आहेत, माझे म्हटले तरीही बरे वाटेल। गावात शहरात जर चोर, भ्रष्टाचारी, गुंड, गुन्हेगारांचे सत्कार होत असतील तर ते टाळले पाहिजे। अचानक केला तर टाळी वाजवू नये। ते मुद्दाम चहा, जेवण वगैरे देतात, गर्दी जमवतात, स्वतःचा सत्कार करवून घेतात। मंडळांना पैसे देऊन सत्कार करवून घेणारे ओळखले पाहिजे। अशी माणसे कधी देवी देवतांचा आधार घेतात, कधी महापुरुषांचा आधार घेतात, कधी तर जातीचा आधार घेतात। पेपरला पैसा देऊन फोटो छापून आणतात। येथे पेपरवाला आणि टीव्हीपेक्षा नागरिक जास्त सावध झाला पाहिजे। चोरांचे, गुंडांचे फोटो पेपरला दिसले की त्यावर पोरगा हगवलंच पाहिजे। मी तर स्वतः तरुणांच्या टोळक्यांना वर्गणी देत नाही। माझी पोलिसांना सूचना आहे की किमान निम्मे सदस्य ज्येष्ठ असल्याशिवाय मंडळांना कार्यक्रमासाठी परवानगीच देऊ नये। त्यामुळे धांगडधिंगाणा कमी होऊन पोलिसांचा बंदोबस्ताबाबतचा त्राण कमी होईल। पोलीस सुद्धा कधीतरी रिटायर होणारच आहेत। माझे जवळपासच्या मंडळी घरोघरी जाऊन आग्रहाने वर्गणी वगैरे मागतात, देणगी म्हणतात, पण ती खंडणीच असते। जमवलेल्या पैशातून शेवटी दारू मटणीची पार्टी करतात, त्यातूनच गँगस्टर तयार होतात। मुंबई, पुणे, नाशिक आणि आता बीड परळीमध्ये असेच गँगस्टर तयार झाले आहेत। जळगाव महानगरपालिकामधील 75 पैकी 30 तर असेच गुंड निवडून आले। तुमच्या गावात सज्जन लोक नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील तर तुम्ही खरेच भाग्यवान आहात। शिवराम पाटील, महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी, अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक।